मित्रांनो, एक महिला आपल्या 4 वर्षांच्या मुलाला घेऊन एका दुकानदाराकडे जाते आणि दुकानदाराला बोलते, मला एक रात्र राहण्याची परमिशन द्या. दुकानदार 60 वर्षांचा व्यक्ती असतो. तो बघतो त्याच्या शेजारचं जे दुकान असतं ते बंद असतं आणि तो दुकानदार एकटा राहत असतो. तर हा व्यक्ती त्या महिलेला आणि तिच्या मुलाला घेऊन त्या दुसऱ्या दुकानदाराच्या घरी जाऊन पोहोचतो. दरवाजा वाजवला जातो तर तो मुलगा घरातून बाहेर येत आणि म्हणतो, बोला काका, काय काम आहे? तर हा व्यक्ती त्या मुलाला बोलतो की ही महिला आहे, एकटी आहे, 4 वर्षांचा मुलगा आहे, हिला राहण्यासाठी आजची व्यवस्था तुझ्या घरी कर. आता तो मुलगा बोलतो की माझ्या घरी राहण्यासाठी व्यवस्था तर मी करेल, जागा पण भरपूर आहे, मात्र ही महिला माझ्यावरती विश्वास कशी ठेवू शकते? मी घरामध्ये एकटाच असतो, कोणी महिला नाही. तर हा 60 वर्षीय व्यक्ती बोलतो की ठीक आहे, काही हरकत नाही, मला तुझा स्वभाव माहीत आहे, त्यामुळे तू हिला आजची रात्र येथे राहू दे, माझ्या घरी ही सुरक्षित राहणार नाही. त्यानंतर हा मुलगा त्या महिलेला घराच्या आतमध्ये घेतो आणि तिला एक रूम दाखवण्यात येतो. त्यानंतर ती महिला त्या रूममध्ये राहते. मात्र नंतर त्या रात्री त्या महिलेसोबत असं काहीतरी घडतं. त्या महिलेने देखील विचार केला नव्हता आणि आपण देखील जेव्हा ही कहाणी ऐकाल तेव्हा विचार करण्यास मजबूर होऊन जाल की या दुनियेमध्ये कोणकोणत्या प्रवृत्तीचे लोक असतात, नक्की काय आहे प्रकरण, कुठे घडलेले आहे ही घटना, संपूर्ण कहाणी सांगेल. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या घटनेची सुरुवात हरियाणाच्या रोहतक मधून होते. महिलेचं नाव अर्चना असतं आणि ती आपल्या 4 वर्षांच्या मुलासोबत एकटी पडली होती. खरं तर अर्चनाचे लग्न अरविंद सोबत झालेले होते. मात्र लग्नाच्या लगभग 5 वर्षानंतरच अर्चनाच्या पती अरविंदचं निधन झालं होतं आणि अर्चनाच्या सासरच्यांनी तिला घरातून हकलून दिलं होतं. त्यानंतर अर्चना आपल्या 4 वर्षांच्या मुलासोबत इकडे तिकडे भटकत होती. तिला ना कोणाचा सहारा होता, ना कुठे जावे हे सुचत नव्हतं, कुठे काम करावे आणि कुठे राहावे काही कळत नव्हतं. तर ती त्या संध्याकाळी त्या 60 वर्षीय व्यक्तीकडे जाऊन पोहोचली होती, ज्याचं नाव होतं दीनदयाल. आता दीनदयाल हा सर्वसामान्य व्यक्ती होता, एक चांगला व्यक्ती होता. दीनदयालकडे गेल्यानंतर ही अर्चना जेव्हा त्याला बोलते की मला एक रात्र राहण्याची परवानगी द्या, माझी व्यवस्था करा, तेव्हा हा दीनदयाल विचार करतो की माझं घर तर खूप छोटं आहे, परिवार मोठा आहे, या महिलेला मी घरी कसं ठेवू शकतो, कुठे ठेवू शकतो आणि कुठे झोपण्यासाठी सांगू शकतो? तर दीनदयाल विचार करतो की त्याच्या शेजारी ज्या व्यक्तीचं दुकान आहे, ज्याचं नाव आहे अशोक, हा व्यक्ती दीनदयालला चांगला वाटत असतो. त्यामुळे दीनदयाल त्या महिलेला तिच्या मुलाला घेतो आणि अशोकच्या घरी जाऊन पोहोचतो. अशोकच्या घरी गेल्यानंतर जेव्हा त्याला सांगण्यात येतं की या महिलेची व्यवस्था आज तू तुझ्या घरी कर, तेव्हा जो हा अशोक असतो हा त्या व्यक्तीला दीनदयालला बोलतो की मी या महिलेला येथे कसे ठेवू शकतो? म्हणजे माणुसकी म्हणून तर मी ठेवू शकतो, मात्र लोक काय विचार करतील? मी या ठिकाणी एकटा राहतो आणि या एकट्या महिलेला येथे ठेवणं म्हणजे चरित्र्यावर डाग लावण्यासारखं आहे. मात्र जे दीनदयाल असतात हे त्याला समजावून सांगतात आणि त्यानंतर हा अशोक त्या अर्चनासाठी रूम वगैरे दाखवतो. तिथे बेड वगैरे असतो आणि त्या बेडवरती अर्चनाला तो झोपण्यासाठी सांगतो. आता अर्चना आपल्या मुलाला घेऊन त्या बेडवरती बसते. अर्चना ही महिला देखील खूप घाबरलेली असते, कारण ओळख नाही, काय नाही, आपण कोणाच्या तरी घरामध्ये, अनजान व्यक्तीच्या घरामध्ये या ठिकाणी बेडवरती बसलो आहे, तिथे झोपणार आहे, आपल्यासोबत रात्री काही होऊ शकतं याचा देखील तिला विचार येत होता. आणि तो विचार करत असतानाच हा अशोक तिच्याकडे येतो आणि तिला बोलतो की हे बघ, तुला मी आजचीच रात्र फक्त येथे ठेवू शकतो, यानंतर मी तुला येथे ठेवू शकत नाही, कारण लोक खूप वाईट विचार करू शकतात. आणि त्यानंतर अशोक तेथून आपल्या रूममध्ये जातो. मात्र नंतर या अशोकच्या मनात येते की ही जी महिला आहे ही स्वतःच एक उपाशी दिसत आहे आणि हिच्या सोबत जो मुलगा आहे 4 वर्षांचा हा देखील भुकेला वाटत आहे. अशोकला थोडी दया येते. अशोक आपल्या किचनमध्ये जातो आणि त्या महिलेसाठी आणि त्या मुलासाठी चहा बनवतो आणि त्यांना देतो. अर्चना उपाशी होती तर तो चहा घेते, आपल्या मुलाला पाजते. त्यानंतर या अशोकला आणखी तिची दया येऊ लागते आणि त्याच्या किचनमध्ये जो स्वयंपाक त्याने बनवलेला असतो, खिचडी वगैरे, ती खिचडी देखील तो तिला घेऊन जातो, जेवण करण्यासाठी सांगतो. अर्चना आणि तिचा मुलगा ते जेवण करतात कसं तरी आणि त्यानंतर हा अशोक बोलतो की बघा, आजचीच रात्र मी तुम्हाला येथे ठेवू शकतो, यानंतर मी तुम्हाला ठेवू शकत नाही, आजची रात्र तुम्ही निवांत झोपा, काही काळजी करू नका. आणि त्यानंतर ही अर्चना तिला थोडासा निर्धास्त येतो आणि आपल्या मुलासोबत त्या ठिकाणी ती झोपते. अर्चना थोडा वेळ झोपते. थोडा वेळ झोपल्यानंतर अर्ध्या रात्री तिला जाग येते. जाग आल्यानंतर ती बघते हे जे घर आहे या घरामध्ये खूप गंदगी पसरलेली आहे, खूप धूळ मिट्टी लागलेली आहे. तर या अर्चनाला तेथे तसं राहवत नाही. ही अर्चना उठते आणि
इकडे तिकडे शोधू लागते. तिला एक झाडू मिळतो तर ते घर ती अगदी व्यवस्थित फटकून घेते, झाडून घेते, व्यवस्थित करते. त्यानंतर ती जेव्हा किचनमध्ये जाते, किचनमध्ये गेल्यानंतर बघते किचनची अवस्था देखील फार बिकट असते. त्यामध्ये ज्या जेवणाच्या डिश वगैरे होत्या, भांडे होते, यांच्या सर्वांवरती धूळ मिट्टी बसलेली होती आणि आता त्या महिलेला ते बघवत नाही. ती अर्ध्या रात्री ते भांडे वगैरे सर्व काही स्वच्छ करू लागते आणि घर अगदी टापटीप करते, अगदी स्वच्छ करते. आणि जशी आता सकाळ होते, सकाळ झाल्यानंतर ही अर्चना त्या किचनमध्ये चहा बनवते आणि चहा हा अशोकच्या रूममध्ये घेऊन जाते. अशोक नेमका झोपेतून उठला होता, अंघोळ केलेली होती आणि त्याला लगेच त्याच्या हातात चहा आला होता. जसं त्याने बघितलं की अनोळखी एक बाई काल आली आणि तिने माझ्यासाठी चहा आणून दिला आणि त्याने जेव्हा सर्व घर बघितले, इकडे तिकडे सर्व काही त्याला टापटीप दिसत होते, तर अशोक जो असतो त्याच्या डोळ्यातून खळखळ पाणी येते. अशोक विचार करतो की त्याची देखील एक पत्नी होती, ती त्याचं घर असंच टापटीप ठेवत असायची, त्याच्यासाठी चहा बनवत असायची आणि त्याच्यावरती खूप प्रेम करत असायची. आता अर्चनामुळे त्याला त्याच्या पत्नीची खूप आठवण झाली होती आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले होते. आणि त्यानंतर हा अशोक अर्चनाला बोलतो की तू आता कुठे काम शोधणार आहे? तर अर्चना बोलते की मला माहीत नाही मला कुठे काम मिळेल आणि नाही. अशोकला फार वाईट वाटते आणि त्यानंतर हा अशोक बोलतो की ठीक आहे, तू आजचा दिवस येथेच थांब, मी तुला सांगेल की पुढे काय करायचे. मात्र ही महिला असते अर्चना, ही बोलते की नाही, या ठिकाणी तुम्ही एकटेच राहता, तुमच्यासोबत जर तुमची मालकीण असती तर ठीक होते. आणि ही अर्चना आपली बॅग वगैरे पॅक करू लागते आणि निघण्याच्या तयारीत असते. इकडे अशोक बघतो की ही महिला खूप कामाची आहे, सर्व काम माझ्या घरातील केले, अगदी माझ्या पत्नीप्रमाणे सर्व काम करते. आणि अशोक विचार करतो की एवढं मोठं घर आहे, एवढ्या मोठ्या घरामध्ये मी एकटा राहून तरी काय करणार? जर हिची काही मदत होत असली, हिचा मुलगा या ठिकाणी राहत असला, यांना आधार बनत असला, तर यापेक्षा आणखी चांगलं दुसरं काही नाही. आणि अशोक त्यानंतर अर्चनाला बोलतो की तू कुठे काम शोधणार आणि काय करणार? लोकांचा अजिबात विचार करू नको, लोकांचा विचार करायचा असला तर तो मीच केला असता. आता तू या घरामध्ये राहू शकते, या ठिकाणीच तू काम करू शकते आणि तुझ्या मुलाला देखील या ठिकाणी ठेवून घेऊ शकते. अर्चना थोडा विचार करते आणि अशोककडे बघून त्याला हो बोलते. अशोक सांगतो की माझा कारोबार आहे, मी तो कारोबार सांभाळण्यासाठी दिवसभर बाहेर गेलेला असतो आणि मला स्वतःला स्वयंपाक बनवण्याचा देखील खूप कंटाळा येतो आणि माझ्या घराची व्यवस्था देखील ठीक राहत नाही. तू राहिली तर खूप चांगलं होईल आणि त्याबद्दल मी तुला पैसे देखील देणार आहे. आता अर्चना ते सर्व मान्य करते आणि अर्चना आता अशोकच्या घरीच राहू लागते, तेथे काम करू लागते. अशोक आता आपल्या बिझनेस निमित्त बाहेर जातो आणि संध्याकाळी जेव्हा येतो, या अशोकच्या मनात येते की ही महिला, हिला मी कामावरती तर ठेवून घेतलं, माझ्या घरात तर ठेवून घेत आहे, मात्र या महिलेबद्दल मला काही माहीत नाही. हिचा मुलगा आणि ही एकटीच इकडे का आले? हिचं लग्न झालेलं आहे तर हिचा पती कुठे आहे आणि ही महिला राहते कुठे? अखेर हिला घरातून कोणी हुसकावून दिले? हिची चूक होती, हिच्या मुलाची चूक होती का? हाच विचार हा अशोक करत असतो. आणि संध्याकाळी तो जेव्हा आपल्या घरी जातो, आपल्या गेटवरती जातो, तसं बघतो तर तो तिचा 4 वर्षांचा मुलगा खेळण्यासोबत खेळत असतो आणि ती महिला अर्चना किचनमध्ये काम करत असते. अशोक जसा जातो तसा अर्चनाला बोलतो की मी तुला विचारलं नाही, तू या अगोदर कुठे राहत होती, काय करत होती आणि तुझ्या मुलासोबत तू अशी एकटी का पडली, इकडे तिकडे फिरत का आहे? तेव्हा ही अर्चना अशोकला सांगू लागते की काय करणार, माझा देखील एक पती होता, ज्याचं नाव होतं अरविंद, दिसायला चांगला होता आणि माझ्यावरती देखील खूप प्रेम करत होता. आमच्या दोघांचा संसार अगदी राजा राणीसारखा होता. मात्र माझ्या पतीचं एका ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं आणि त्यानंतर फक्त 13 दिवस माझ्या सासरच्या लोकांनी मला तेथे ठेवलं. 13 दिवस जसे झाले तसं त्यांनी माझ्या मुलासहित मला तेथून हुसकावून लावलं. आता मी त्या लोकांना बोलले की हा जो माझा मुलगा आहे हा तुमच्याच मुलाचा अंश आहे, किमान याला तरी येथे ठेवून घ्या. मात्र त्यांनी ऐकलं नाही आणि माझ्या मुलासोबत मला तेथून हुसकावून दिलं. मी कुठे जाणार होती, कारण मी एक अनाथ महिला होती. मला ना आई आहे, ना वडील आहे, ना भाऊ आहे. माझं या जगामध्ये आता दुसरं कोणीच राहिलेलं नाही. त्यामुळे मला काम पाहिजे होतं आणि संध्याकाळ झाली होती तर मला आराम करायचा होता. त्यामुळे त्या 60 वर्षीय व्यक्ती दीनदयालकडे मी गेले होते. आता अशोक जेव्हा अर्चनाची ही दुःखभरी कहाणी ऐकतो, अशोकच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. खरं तर अशोकच्या जीवनामध्ये देखील असंच दुःख होतं, मात्र त्याने तिला ते सांगितलं नव्हतं.
नव्हतं. आता अशोक तिच्याकडे बघून तिला बोलतो की तू आता अजिबात टेन्शन घेऊ नको. तुला सर्व दुनियेने जरी धुडकावून लावले असले तरी या घराचे दरवाजे तुझ्यासाठी नेहमी उघडे आहे आणि आजपासून हे घर नेहमीसाठी तुझं आहे. तुला वाटेल तोपर्यंत तू येथे राहू शकते. आता अशोक आपल्या कामावरती रोज जात असायचा आणि ही महिला घराची सर्व आवराआवर करत असायची, घर टापटीप ठेवत असायची. आणि अशोकच्या घरामध्ये एक शिलाई मशीन होती. त्या शिलाई मशीनवरती अर्चना शिलाईचे देखील काम करू लागली होती. अशोकला विचारून आणि जे काही शिलाईचे पैसे येत होते ते पैसे देखील ही अर्चना अशोकला देत होती आणि त्यानंतर अशोक तिच्या घरकामाचे तिला पैसे देत असायचा. आता अर्चनाचा जो मुलगा होता अशोकसोबत खूप जवळीक त्याची वाढली होती. तो अशोकला काका म्हणून बोलवत नव्हता तर तो अशोकला पप्पा म्हणून बोलवत होता. खरं तर त्या मुलाचा देखील बाप होता ज्याचा मृत्यू झाला होता आणि या मुलाला कदाचित वाटत होते की हेच माझे पप्पा आहे, त्यामुळे हा मुलगा अशोकला पप्पा म्हणून बोलवायचा आणि अशोकला त्याबद्दल काही वाटत नव्हतं. अशोक त्या मुलासोबत अगदी आपल्या स्वतःच्या मुलाप्रमाणे राहत होता. मित्रांनो, अर्चनाला अशोकच्या घरी राहून आता लगभग 1 वर्ष होत चालले होते. जी अर्चना होती ही शांत स्वभावाची एक महिला होती. ती जास्त विचारपूस करत नव्हती, जास्त बोलत नव्हती. मात्र आता लगभग वर्ष होत आले होते तर ही अर्चना देखील एक दिवस अशोकसोबत बसलेली असताना अशोकला बोलते, विचारते की तुम्ही अजूनपर्यंत लग्न केलं नाही का आणि तुमच्याबद्दल तुम्ही मला काहीच सांगितलं नाही. अर्चना विचारते की तुमचं लग्न झालं नाही, तुम्हाला पत्नी नाही आहे का? तेव्हा हा अशोक बोलतो की हो, मला माझ्या पत्नीची खूप आठवण येत होती, मात्र जेव्हापासून तू या घरात आली तेव्हापासून मला माझ्या पत्नीची आठवण माझ्यापासून दूर झाली. आता तुला मी जेव्हा बघतो तेव्हा मला माझ्या पत्नीची आठवण येत नाही. या मुलाला मी बघतो, मी सर्व माझं दुःख विसरून जातो. माझी देखील एक पत्नी होती, खूप सुंदर होती, सुशील होती, सर्व कामे करत होती. ही शिलाई मशीनचं वगैरे कामे करत होती, घर टापटीप ठेवत होती आणि माझ्यावरती प्रेम करत होती. मात्र तिला गंभीर आजार झाला आणि तिचा दुःखद मृत्यू झाला. तिच्या मृत्यूच्या धक्क्यातून मी सावरू शकलो नाही आणि मी वचन घेऊन टाकले की मी येथून पुढे कोणत्याही महिलेसोबत लग्न करणार नाही. कारण या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती ही युनिक असते आणि तशी युनिक महिला मला आयुष्यात कधी भेटणारच नाही असं समजून मी आता असंच दुःखामध्ये जगत आहे. आणि जो अशोक असतो मित्रांनो, तो आता त्या ठिकाणी रडू लागतो, ओक्साबोक्शी रडू लागतो. आणि अशोकचं इतकं सर्व दुःख बघून ही जी अर्चना असते ही त्याचे डोळे पुसते आणि त्याच्या गळ्यात पडते, कारण दोघांचं दुःख देखील समान होते. आणि येथूनच मित्रांनो दोघांचं प्रेम बहरू लागतं. खरं तर आत्तापर्यंत अशोक आणि अर्चना यांच्यामध्ये वाईट भावना आलेली नव्हती. जे काही यांच्यामध्ये होतं हे भावना होती, हे प्रेम होतं. आणि तिथून पुढे यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. दोघे प्रेमाने बोलू लागले आणि आता दोघांमध्ये विचार येऊ लागले की केव्हापर्यंत एकटं जीवन जगणार, त्यापेक्षा आपण दोघांनी जर लग्न करून घेतलं तर किती चांगलं होईल. अर्चनाला देखील ते पटते आणि अशोक जो असतो त्याच्या देखील मनात असतं. दोघांनी निर्णय घेतलेला असतो की आपण लग्न करायचे. मात्र या अर्चनाला अशोकच्या घरी राहून लगभग वर्ष होत आले होते आणि आजूबाजूचे सर्व लोक, गावातील लोक जे होते हे यावरतीच चर्चा करत होते की जो अशोक आहे याने एका महिलेला घरामध्ये आणून ठेवलेला आहे आणि रात्रंदिवस ही महिला अशोकच्या घरी राहत असते. तर लोकांना ते सहन होत नव्हतं आणि 10-20 लोकांनी या अशोकच्या घराकडे मोर्चा वळवला होता आणि अशोकच्या घरी येऊन ते त्याला शिव्या देऊ लागले होते, त्याला बोलू लागले होते. लोक त्याला म्हणत होते की तू समाजाचे नाव बदनाम करत आहे, समाजामध्ये वाईट संदेश देत आहे, तू फार चुकीचं काम करत आहे, एका महिलेला अशा पद्धतीने तू या ठिकाणी ठेवून घेत आहे. आजूबाजूचे लोक बघतात तर त्यांना देखील तसं करावं वाटेल आणि समाज आणखी वाईट कामाकडे वळेल. त्यामुळे तू हे असं करणं योग्य नाही. त्या महिलेला आत्ताच्या आत्ता घरातून बाहेर काढून टाक. आता ह्या लोकांचं हे असं ऐकून ती जी अर्चना असते तिला अश्रू अनावर होतात. ती आपली बॅग उचलते आणि बाहेर निघू लागते. मात्र हे सर्व त्या अशोकला सहन होत नाही. अशोक त्याच्या घरामध्ये त्याच्या पत्नीचा जो सिंदूर पडलेला होता ते सिंदूरची डबी घेतो आणि त्या लोकांसमोर त्या अर्चनाचा हात पकडतो आणि तिच्या मांगमध्ये तो सिंदूर भरतो आणि लोकांना बोलतो की हे बघा, मी तुमच्या समोर हिच्या मांगमध्ये सिंदूर भरला, आजपासून ही माझी पत्नी आहे आणि मी हिच्यासोबत आता तुमच्या समोरच लग्न केलं आहे. आता लोक त्या ठिकाणी काय बोलणार होते? लोक त्या ठिकाणी काही बोलू शकत नाही. तेथून जितक्या रागात ते आले होते तितकं शांत होऊन त्या ठिकाणावरून निघून गेले.
आणि त्यानंतर अशोक आणि अर्चनाने एका मंदिरामध्ये लग्न देखील करून घेतले। अशोक आणि अर्चनाचे शेवटी लग्न होते। दोघे पती पत्नी बनून अगदी आनंदाने राहू लागतात। दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम असतं आणि जे लोक असतात, जेव्हा लोकांना समजते की आत्तापर्यंत हे अगदी व्यवस्थित त्या घरामध्ये राहत होते आणि लोकांनी जेव्हा त्यांच्यावरती आक्षेप घेतला तेव्हा अशोकने तिच्यासोबत लग्न करून घेतले, तर लोक देखील आता अशोकला आणि त्या महिलेला खूप चांगलं मानू लागले होते, कारण यांचं दोघांचं जे नातं होतं हे खूप पवित्र होतं, प्रेमळ होतं। तर मित्रांनो, ही होती कहाणी। कमेंटमध्ये आपले मत मांडू शकता, अशोकने अर्चनासोबत लग्न करून योग्य केले की अयोग्य केले। बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही, तर आपणास जागरूक करण्याचा आहे। जर आपल्याकडून एखाद्याचे चांगले होत नसले तर वाईट देखील करू नये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, स्टोरी, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, नमस्कार।